एका इंग्रजी लेखकानं ज्यांना भारताच्या कॅथरीन दी ग्रेट, एलिझाबेथ मार्गरेट म्हणून ज्यांना संबोधलं त्या म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यांना असं संबोधलं त्याच्या मागचं कारण असं, कॅथरीन दी ग्रेट या रशियाच्या राणी आणि इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ, त्याचबरोबर डेन्मार्कच्या राणी मार्गरेट यांसारख्या त्यावेळेच्या एकदम महानतम स्त्रियांशी, महानतम राज्यकर्त्यांशी अहिल्याबाई होळकर यांची तुलना लॉरेन्स या इंग्रजी लेखकाने केली. कारण अहिल्यादेवींच्या म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यकाळात असं सांगितलं जातं की शेतकरी, सावकार आणि समाजातील अनेक म्हणजे समाजातील सगळे जे घटक आहेत जे एकमेकांवर अवलंबून, त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या 30 वर्षाच्या राज्यकाळात एकदम सुवर्ण काळ बघितला. अहिल्यादेवी होळकर एकदम छत्रपती शिवाजी महाराजांना जसं पुरुषांमध्ये सर्वोत्तम राजा किंवा सर्वोत्तम शासक म्हणून बघितलं जातं, तसंच महिलांमध्ये सर्वोत्तम शासक आणि सर्वोत्तम महाराणी म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं त्या आदरणीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.